छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 महाराज की जय जय भवानी जय शिवाजी राष्ट्रमाता जिजाऊ माता की जय जय भवानी जय शिवाजी। ओके हॅलो वरती बरोबर रयतेचे राजे जाणते राजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये देशामध्ये आणि परदेशात सुद्धा महाराजांची शिवजयंती साजरी करण्याची ही फक्त एका समाजाची जयंती नाही। 18 बगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून शिवछत्रपतींनी हे हिंदवी स्वराज्य केलं आणि मराठ्यांचं साम्राज्य अटकेपासून कटकेपर्यंत ना सर अगदी बरोबर एवढं मोठं विशालकाय साम्राज्य छत्रपतींच्या प्रेरणेतून त्या ठिकाणी उभं राहील आणि निश्चितपणानं शिवाजी महाराजांचा एक दंडक होता, प्रजा सुखी तरच राजा सुखी आणि निश्चितपणानं वारंवार वल्गना या राज्यामध्ये देशामध्ये होतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्यकारभार करू, परंतु राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, महिला भगिनींच्यावर अत्याचार होत आहेत, बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचारासारखे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा भ्रष्टाचारांच्या म्हणजे कुकर्मामुळे त्या ठिकाणी पुतळा कोसळला आणि निश्चितपणानं आजच्या शिवजयंतीच्या माध्यमातून मी आव्हान करतो की निश्चितपणानं शिवछत्रपतींचा आदर्श एका दिवसापुरता आपल्या डोक्यामध्ये न ठेवता कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराजांचं आचरण
त्यांच्या ध्येय धोरणानुसार जर आपण सगळे वागत गेलो तर निश्चितपणानं पुन्हा एकदा एक शिवकाळ आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितपणानं शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येतील, कष्टकऱ्याला सोन्याचे दिवस येतील, जनसामान्यांना सोन्याचे दिवस येतील. एकमेव त्या जगामध्ये असा राजा आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन आणि स्त्रियांची मायमाऊल्यांची अशी अतिशय त्या ठिकाणी ज्यांनी इज्जत राखली, ज्यांनी स्त्रियांना आईचा दर्जा दिला, एक आदर्शवत असे राजे आपल्यात होऊन गेले आणि निश्चितपणानं आपल्या सर्वांना अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये देशामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि उद्याच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या विचार अंगीकृत आपण करणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं आज बहिर्जी नाईक स्वराज्याचे गुप्तहेर होते आणि जगातली सर्वात गुप्तहेर संघटनेमध्ये जे अव्वल संघटना आहे मोसाद, ते मोसाद संघटनेचे आदर्श ती आहे. आणि मग असे जर हिरे छत्रपतींच्याकडे होते तर छत्रपती कसे होते हे सांगायची आपल्याला गरज नाही. मी आजच्या निमित्तानं शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो आणि राज्यातील, देशातील आणि ह्या जगातील सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ, शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवाय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आज फलटण येथील शिवतीर्थावर म्हणजेच छत्रपती स्वराज्याचे आद्य संस्थापक राजा शिवछत्रपती यांच्या अगदी पवित्र स्थानावरती आपण आहोत. हा आहे फलटणमधला ऐतिहासिक पारंपरिक शिवजन्मोत्सव अक्षय तृतीयेच्या वेळी होणारा. आज आपण सगळेजण करत आहोत, वेगवेगळ्या जयंत्या करतोय, हे करतोय, सगळं करतोय, 3 जयंत्या होत आहेत. पण आजची अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरची पारंपरिक शिवजयंती फलटणमध्ये साजरी होते. या शिवजयंतीचं उत्सवाचं सामर्थ्य असं आहे की वर्षभर या फलटणकरांना त्यांच्या या सर्व शिवजयंतीच्या उत्सवातून त्यांच्या विचारांची श्रीमंती प्राप्त होऊन एक वर्षभर आदर्श निर्माण होतो आणि आपल्या हिंदू धर्माच्या बाबत जो काही कार्य केलेलं आहे, जे काही जिजाऊ मातांनी शिकवण दिली आणि त्यांच्या कार्याचा जो आदर्श उभा केला, त्या आदर्शाप्रमाणे हे फलटण शहरातील सर्व नागरिक आणि तालुक्यातील अगदी सर्व महाराष्ट्राला, देशाला, प्रदेशाला आदर्श निर्माण होईल असं वर्तणूक, असं आचरण या शिवजयंतीच्या उत्सवातून निर्माण होतं. राजा शिवछत्रपतीबद्दल बोललं तेवढं कमीच आहे. एक आद्य संस्थापक, स्त्रियांसाठी उत्तम असं कार्य करून स्त्रियांना आदर करणारा असा हा एकमेव जगातील राजा आणि ज्याच्या युद्धनीतीची परदेशातील सर्व लोकांनी दखल घेऊन आजही आपापल्या स्वराज्य संस्थेमध्ये स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आदर्श विचाराचा ते वारसा जपत आहेत. अशा या शिवछत्रपतींच्या शिवजयंतीचा उत्सव आज अक्षय तृतीयेच्या वेळी फलटणमध्ये साजरा होत आहे. सर्वांना मी शुभेच्छा एवढ्याच देतो की त्यांचा आपण हा उत्सव साजरा करत असताना त्यांच्या विचारांचा, त्यांचा आदर्श, त्यांची आचारसंहिता आज आपल्या या समाजाला सर्व दिशा देणारी आहे, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. जयंत्या उत्सव साजरे करतोयच, पण हा आदर्श आणि हा विचार आपण आपल्या समाजामध्ये पेरला पाहिजे, समाज एकसंघ केला पाहिजे. हेच त्यांना आता इथं आपण अभिवादन करतो. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. काय बोल गारद द्या, हे थांब, गारद द्यायची मला, गारद दे, थांबा थांबा थांबा. गारद घ्या, लोकेच्यावर सगळ्यांच्या जागा सोडा. आम्ही आलो तरी चालेल मला. बोला. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.